तर अहो डॉक्टर डॉक्टर कुठे दिसतात का? अहो डॉक्टर चला या 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 आलो 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 लाजू नका लाजू नका या. खरं डॉक्टरांना बघून तुम्हाला परत आश्चर्य वाटेल, पण डॉक्टर मला सांगा की तुम्हाला स्वप्न पडतात का हो? पडतात ना. कोणतं स्वप्न पाहिलं तुम्ही? डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं. अजून अरे काय? वा वा. आता डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं आणि ते त्यांनी पूर्ण केलं आणि ते एक निष्णात डॉक्टर देखील झाले. मलाही स्वप्न पडायची, पण माझं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. अरे बापरे, असं कसं झालं बाई? आता पण बाया मग जाऊ दे, विद्यार्थ्यांच्या रूपातनं माझी स्वप्न पूर्ण होत आहेत. कुठेतरी मला वकील व्हायचं होतं, न्यायाधीश व्हायचं होतं, ते काही मला होता नाही आलं. एवढी तरी मुलं मोठी मोठी केलीत की. हा, ते मग मात्र- तुम्ही ते मात्र समाधान आहे. प्राध्यापिका तुम्ही हो, कॉलेज मधल्या ते पण प्राध्यापिका काय अच्छा छोट्या मोठ्या आहेत का तुम्ही? हो. हा मग तर- कट. खूप मोठं काम केलं तुम्ही. हो, मग ते तर मी मान्य म्हणून करते. तर तुम्हाला सिंधुताईचा पकाळ असा पुरस्कार मिळाला तुम्हाला. तर बघा ना, स्वप्नामध्ये आपण वेगळं वेगळं काहीतरी बघत असतो. पण 1972 मध्ये दादा कोंडकेंचं नाव तर मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. दादा कोंडकेंनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळंच वळण लावलं. एक विनोदाचा बादशाह म्हटलं तरी चालेल, पण ते स्वतः सगळे गीत लिहायचे. आणि त्यावेळेचं त्यांचं तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं एक गीत खूपच प्रसिद्ध झालं. ते लोकगीतच होतं खरं, आणि तेच गीत आता आपण म्हणणार आहोत. मी आणि डॉक्टर म्हणणार आहे. तर त्या गीतामध्ये स्वप्नामध्ये काय काय घडतंय बघा, म्हणजे ते खूप मजेशीर आहे. ड्रीम सिक्वेन्स म्हणायचं की हो अरे बापरे, तेव्हापासून ड्रीम सिक्वेन्स चालू होतोय. हो, तेव्हापासून. चला आता आपण त्या मूड मध्ये शिरूया. शिरूया. काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. आणि गालावरती खुणा बघून आई म्हणाली काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी. तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा, दुरून ग पाहू नको. रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. आणि कालावरती खुणा बघून आई म्हणाली काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. धरला माझा हात तुम्ही अन मी ओरडले पुरे करा बाई सपनामंदी. भेट किती पण तुम्ही म्हणाला, डाव आजचा करू पुरा बाई सपनामंदी. पाठ शिवणीचा खेळ खेळता पाय घसरुनी मी पडले. अन गालावरती खुणा बघून आई म्हणाली काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी. तू फिर फिरत पाखर बघतोय धरू, तरी मला खावना. झालो तुझ्यावर खुशी, तू माझी मिशी, तुझ्यावर रावना. चल गमतात शिरून गंमत करू, उगाच येळ आता लावू नको. रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. किती उधळते पिसाट हरणावानी बाई सपनामंदी. जवळ घेऊनी तुम्ही मला बाई हातचं पाजलं पाणी बाई सपनामंदी. काटा फुलला अंगावरती, मिठीत तुमच्या मी दडले. आणि गालावरती खुणा बघून आई म्हणाली काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. आज बघून तुझं हे रूप मनामध्ये खूप वाटतय भेटावं. धरून तुझला घट गुलाबी भट मदावनी चाटावं.
आहा मधावनी चाटाव अग लाडकी छबिगी सोन्याची डबिगी उन्हात उभी अशी राहू नको रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको दाटवनामंदी गाठून मजला तुम्ही विचारलं काय ओ सपनामंदी गोंधळून मी दिली कबुली मलाच कळलं नाही बाई सपनामंदी चुकी समजली ध्यानात आली घाबरून मी धडपडले आणि गालावरती खुणा बघून आय म्हणाली काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी अग सांग तुझ्या बापाला ग सपनात आला सदाशिव शेजारी आला सदाशिव शेजारी डोळ्यानं ग केली मस्करी खुणा उमटल्या गालावर काय होईल ते होऊ दे कोर्टात जाऊ दे फिकीर त्याची करू नको रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको हे पोरी वाव म्हणजे पांडुबा पोरगी फसली रे फसली म्हणजे गाणं समरसून कसं गावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं डॉक्टर आहेत. आणि यानंतर डॉक्टर या महाराष्ट्रामध्ये सर्वात असं कोणतं महत्त्वाचं मोठं व्यक्तिमत्व घडून गेलं आहे की जे आपल्या सगळ्यांसाठी दैवत आहे. दैवत 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 म्हणजे आपले शिवाजी महाराज आणि त्यांची आज आपण आठवण काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचा मान आणि त्यांचा जे काही आपल्या पूर्ण महाराष्ट्रावरचे जे त्यांचे उपकार आहेत की त्यांनी महाराष्ट्र टिकवला जो कदाचित पूर्ण यवनांच्या हातात जाऊ घातला होता आणि मराठी पूर्ण त्या काळामध्ये एखाद वेळेस ती पूर्ण नामशेषही झाली असती त्या मराठीला त्यांनी जागं ठेवलं कारण त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. जिथे राज्य मान्यता आली तिथे ती भाषा ती संस्कृती ती टिकते नाही तर ती सगळी पुसून जाऊ शकते. तर अशा शिवाजी महाराजांचं आपण आता त्यांना वंदन करणार आहोत. आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची त्यांनी शपथ घेतली ती पूर्ण केली आणि आज आपण या महाराष्ट्रामध्ये इतक्या गुण्या गोविंदाने सुखाने नांदतो आहोत.